विश्वंभर साहेबांचा मला फोन. हॅलो. रुद्र, तुझं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन सर, पण कशासाठी? मी तुझ्या आणि श्रावणीच्या लग्नाबद्दल श्रावणीशी बोललो. तिच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं. तिलाही तू मनापासून आवडतोस. तिलाही तुझ्याशीच लग्न करायचंय. रुद्र, काय झालं? काहीच बोलला नाहीस. तुला आनंद नाही झाला? सर, खरं बोलताय तुम्ही? हो. पण सर, तुम्ही. माझी तुमच्या लग्नाला संमती आहे. रुद्र, मला खात्री आहे तू तिला फुलासारखं जपशील, आयुष्यभर आनंदात ठेवशील. सर सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तिला स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा जास्त जपेन. सर, आणि थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही तुमचा जावई होण्याच्या लायक मला समजलं त्यासाठी. ठीक आहे, बाकी गोष्टी आपण समोरासमोर बसून बोलूया. भेटूया लवकरच. येस सर. विशाल, ही फाईल राहू दे. पहिल्यांदा मला कॉंग्रॅच्युलेट कर. कॉन्ग्रेचुलेशन सर, लेकिन हुआ क्या? आज खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या आणि श्रावणीच्या लग्नाचे सगळे मार्ग आज मोकळे झाले. आता श्रावणी माझी होणार. विशाल, तुझा मी फाईल नंतर बघतो. ओके सर. जय हिंद सर. काय मग श्रावणी मॅडम, आता एकदम खुश आहेस ना? आता सगळं सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. आणि शुभू शुभू तुझा कायमचा होणार. रुद्र सर, हॅलो. श्रावणी, तुम्ही लग्नासाठी होकार दिलात त्याबद्दल तुमचे खूप 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 अभिनंदन. थँक्यू. बाबांनी सांगितलं का तुम्हाला? हो, बाबाच सांगणार ना, नाही तर कोण सांगणार? म्हणजे म्हणजे काही नाही, तुम्ही लग्नासाठी होकार दिला यातच सगळं आलं. थँक्यू. तुमच्या शुभेच्छा महत्वाच्या आहेत. श्रावणी, तुमच्यासाठी ना एक खूप सुंदर गिफ्ट घेतलंय मी. तुम्ही ते कानात घातलं ना तर तुम्हाला खूप सुंदर दिसेल ते. गिफ्ट? पण कशाला? हो, आवडेल तुम्हाला. बरं, मला ते काम आहे, मी ठेवते. ठीक आहे. काय चाललंय रुद्र सरांचं? का मला सतत अशी महागडी गिफ्ट्स देत असतात? आणि त्यांना माझं लग्न ठरलंय याचा एवढा आनंद का झालाय? जसे की माझं आणि शुभूचं नाही, माझं आणि ते रुद्र सरांचंच लग्न ठरलंय. काय चाललंय काही कळतच नाही मला.